चर्चा व्हाव्यात. चर्चा झाल्यानंतर आम्हाला लक्षात येईल की कुणाच्या भावना काय आहेत. आमचं दुर्दैव असं आहे, कालच्या अधिवेशनामध्ये 2 दिवसाऐवजी एकच दिवस 2-3 तास फक्त दिले. छगन भुजबळ 1.5 मिनिटं बोलले, एवढ्या खालच्या थराला बोलले, मात्र एकही आमदारांनी त्यांना विरोध केला नाही. हे आमचं दुर्दैव आहे. आता दुसरं काय घडलंय समजून घ्या. आप्पा 10% आरक्षण ऐकून घ्या. 10% आरक्षण दादांचा कार्यकर्ता आहे जुना मी. हो, त्यांच्या शिक्षक पदवीधर मतदारसंघापासून त्यांचं काम केलं. दादा आज 10% आरक्षण दिलं. आमदारांना थांबवलं की नाही? हो बरोबर. 10% आरक्षण तुम्ही दिल्यानंतर EWS बंद झालं. आज गोरगरिबाच्या मुलांनी शिक्षण तर कसं घ्यायचं, स्पर्धेत कसं उतरायचं, हा आमच्या समोरचा प्रश्न आहे. आतापर्यंत कसं होतं, आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हणून EWSचं आरक्षण आम्हाला मिळत होतं, पण या 10% आरक्षणामुळे EWS पण आमचं जाणार. 10% मध्ये आमच्या मुलाचा नंबर लागणार नाही. नोकरीच्या स्पर्धेत तर टिकणं लांब राहिलं, पण शिक्षण पण आमचं घेणं अवघड होऊन जाणार आहे. अशा वेळी आमची अपेक्षा अशी होती की दादा आम्हाला OBC मधूनच आरक्षण द्यावं. या वाशीच्या अधिवेशनामध्ये अधिसूचना सरळ जाहीर केली की आम्ही सगळ्या सोयऱ्यांचा विचार करू. 6 लाख नोंदीचा आज शंका केली जाते. आमची अपेक्षा होती की 7-8 दिवसामध्ये त्या 6 लाख नोंदीचा निपटारा व्हावा आणि येणाऱ्या कमीत कमी 26 तारखेच्या अधिवेशनामध्ये सगळे सोयऱ्यांचा कायदा पास व्हावा ही आमची अपेक्षा. आता जरा मध्ये कोणी बोलू नका, तर नीट समजून सांगेल ना. मी संसदीय कामकाज मंत्री आहे, त्यामुळे अधिवेशन 2 दिवसाचं होतं की 1 दिवसाचं होतं तुम्हाला माहिती की मला माहिती. अधिवेशन फक्त 1 दिवसाचं. संसदीय कामकाज मंत्री म्हणून राज्यपालांना विनंती जाते की आम्हाला 1 दिवसाचं अधिवेशन घ्यायची परवानगी द्या. त्यामुळे 20 तारखेचं 1 दिवसाचं अधिवेशन होतं. वर्तमानपत्र काय चालवतं याच्यात मुद्दा नाही. क्रमांक 2 म्हणजे जे आश्वासन वाशीला एकनाथजीने दिलं त्याच्यापासून ते मागे गेलेले नाही. गेलेत त्या मागे नाही. चांगलं लेखी आहे ते नोटिफिकेशन आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची माहिती नीट करा. नोटिफिकेशन हा कायदा करावा लागत नाही, तो विधानसभेत आणावा लागत नाही. नोटिफिकेशनला 15 दिवसाचा अवधी द्यायला लागतो की याला काही कोणाच्या सूचना ऐकतात, त्याच्यानंतर मग नोटिफिकेशन फायनल होतं. आता काय होईल की 6 लाख ज्या सूचना आल्या आहेत त्याचा निपटारा होईल. 6 लाखाला निपटारा वेळ लागतो. त्यानंतर विधानसभेत जावं लागत नाही, कायदा करावा लागत नाही. ती कायद्याला दुरुस्ती आहे. जातीचा दाखला कसा द्यावा याच्या नियमाला ती दुरुस्ती आहे. कायदा आहेच, कायदा आपल्याकडे आहे. ती दुरुस्ती नंतर विधानसभेमध्ये अवगत करावी लागतं. अवगत म्हणजे काय, माहिती द्यावी लागते. त्यामुळे तुमचा हा जो गैरसमज आहे ना की 20 तारखेला कायदा व्हायला हवा होता, मग 26 व्हायला नाही, आवश्यकताच नसते. त्यामुळे जे मान्य केले, जसं मान्य केलेलं आहे, काय मान्य केलेलं आहे की कुणबी दाखला ज्यांच्याकडे असेल त्यांच्या पितृसत्ताक पद्धतीने, का तर सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे की पितृसत्ताकच ही पद्धती आहे, त्यामुळे त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना मिळेलच ना. नाही म्हटलंय का, मिळेलच. त्याचा कायदा नाही करावं लागत. ती कायदा अंमलबजावणी लवकर अंमलबजावणी. आता मला सांगा की एखाद्या गोष्टीला जेवढा वेळ लागतो, आपल्या कायद्यामध्ये प्रोविजन काय आली की जर कायद्याला दुरुस्ती करायची असेल तर दुरुस्ती मांडली, वाशी दिवशी मांडली आणि मग म्हणायचं असतं की ह्यात काही कोणाला म्हणायचं आहे. ते म्हणायचं काही जरी असलं तर निर्णय सरकार करणार आहे. सरकार काय निर्णय केली तर तुम्हाला सगळ्या 6 लाख लोकांचं ऐकलं, दुरुस्त्या घेतलं असं म्हणून ते कायद्यातली दुरुस्ती म्हणजे नोटिफिकेशन निघेल. म्हणजे काळजी करण्याचा. आता दुसरा मुद्दा मी ह्या आग्रहाने म्हणत होतो, आठवा की 10% आर्थिक मागासाचं आरक्षण फक्त 8.5 टक्क्याला मिळत आहे. त्याची पेपरला आम्ही मोठी जाहिरात पण टाकली. सदावर त्याला पुन्हा तुम्हीच असं असेल तर जातो. सदावर 10% मध्ये 8.5% मिळते ही मांडणी केली होती, आठवतो तुम्हाला. का तर जातीचं रिझर्वेशन असणाऱ्यांना आर्थिक मागासात जाता येते. मग SC जाऊ शकत नाही, ST जाऊ शकत नाही, OBC जाऊ शकत नाही. DTN फक्त आणि फक्त 3 जाती मोठ्या होत्या, मराठा, ब्राह्मण, लिंगायत. ब्राह्मण लिंगायतामध्ये त्याला 8% लिमिट आहे. 8%पेक्षा उत्पन्न जास्त असतं म्हणून 3 वर्ष सलग मराठ्यांनाच मिळालं. का तर मराठी डबेवाले, मराठी आम्हाला मिळालं. आता ज्यांना कुणबी नोंद मिळाली नाही त्यांना मराठ्यांचंच आरक्षण पाहिजे, यावर वारंवार डोकं आमचं म्हणत होतं की आपण अजून 10% आर्थिक मागासाचं मागूया जे राज्याला देतात. म्हणजे 20% झालं, म्हणजे झालं 17% झालं असं. ऐकलं का तुम्ही कोणी? तुम्ही म्हणालात की एक तर कुणबी द्या, तो कुणबी नोंद नसणार आहे ना मराठा द्या. आता मराठा आरक्षण मिळाल्यानंतर तो कायदाच आहे की ज्यांना जातीचं आरक्षण मिळतं
त्यांना 10% आर्थिक मागासवर्गीय मिळत नाही. आता काय करू त्यांना? आता मुद्दा तुमचा कुणबीचा आहे, तो सरकार एक पाऊलही मागे गेलेलं नाही. त्याची प्रक्रिया पूर्ण करूया की नको? ओके, द्या. निवेदन दादा या माझ्या बाबतीत तुम्हाला हे क्लिअर झालं ना की विधानसभेत कायदा करावा लागत नाही. विकास कामाच्या बाबतीत तुमचं अभिनंदन जेवढं करा थोडंसं आहे. रस्त्याचे काम अतिशय उत्कृष्ट झालेले आहेत, आणखी होतील अशी अपेक्षा ठेवतो. आणि या ठिकाणी आल्याबद्दल आपला आभार आहे. जिल्ह्याचा पालकमंत्री आणखी काही असेल रस्ते गटन द्या तुमच्याकडे. आणि मराठा विषयात सुद्धा दुहेरी आपल्याला फायदा झाला आहे की 10% कुणबी नसणाऱ्यांना मिळालं आणि कुणबी असणाऱ्यांचे दाखले मिळणार, कुणबी असणाऱ्यांना सगळे सोयऱ्यांना मिळणार. सगळे सोयऱ्यांची फक्त व्याख्या करताना ती पितृसत्ता करावी लागेल. ती तर मनोज जरांगे पाटलांनी मान्य केली ना, कारण तो जो मसुदा आहे तो बदलायचाच नाही आहे. तो मसुदा वाचला की नाही त्यांनी?